नमस्कार, या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे. येत्या 9 तारखेला नागठाणे येथे भव्य ओपनचे मैदान होत आहे. या मैदानाचे नाव आहे छत्रपती केसरी 2024. तर या ओपनच्या मैदानावर सर्व टॉपचे बैल येण्याची शक्यता आहे. त्यामध्ये दोरली मुंबईचा हरण्या हा येणार नाही. त्याचबरोबर गर्णिकीचा राजासुद्धा बऱ्याचशा दिवसापासून मैदानांवर दिसत नाही, आरामावर आहे 2 महिन्याच्या. त्यानंतर इतर काही सर्व टॉपचे बैल आहेत ते आपणाला या मैदानावर दिसणार आहेत. तर त्यांविषयी एक आपण अंदाजे पैरे पाहूया. यामध्ये फिक्स पैरा आहे तो म्हणजेच सप्तहिंद केसरी भारत आणि सप्तहिंद केसरी सुंदर ही जोडी एकदा पुन्हा पाळणार आहे या मैदानावर. तर हा पैरा फिक्स आहे. बऱ्याचशा दिवसांनंतर भारत आणि सुंदर हे या ओपनच्या मैदानावर धावणार आहेत आणि भारतने मागील 2 मैदानांवर 1 नंबर केलेला आहे, फॉर्ममध्ये आहे. त्यानंतर बलमा, सातारा एक्सप्रेस बलमा व तेजा हे या मैदानावर धावणार आहेत. त्या पुढील पैरा आहे तो म्हणजे अर्जुनचा. अर्जुन संभाजीनगरचा अर्जुन व संभाजीनगरचाच लखन यांचा पैरा या मैदानावर असण्याची शक्यता आहे. यानंतर पुढील पैरा आहे तो म्हणजे पिस्टन आणि चिक्क्या हे या मैदानावर धावणार आहेत. त्यानंतरचा पुढील पैरा आहे बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि रणजित सर निंबाळकर यांचा पैरा या मैदानावर सांगण्यात येत आहे. आणि ही जोडीसुद्धा खूप फॉर्ममध्ये आहे आणि एकत्र धावली तर नक्कीच गुलालामध्ये असतेच. आणि बऱ्याचशा मैदानावर बब्या आणि सर्जा यांनी प्रथम क्रमांक केलेला आहे. त्यानंतर पुढील पैरा असणार आहे तो म्हणजे बकासूरचा. सध्या बकासूर टॉपच्या पैऱ्यांमध्येच धावत आहे आणि बकासूरचे नियोजन करते हे समजलेच आहेत की आपण जर 2, 3, 4 नंबरच्या पैऱ्यांमध्ये बकासूरला टाकले तर बकासूर हा लॉबीटच होतो किंवा बकासूरच्या गाडीला इतर काही पब्लिक आडवी येते म्हणा, काहीतरी कारण होत असते. तर आता बकासूरला 1 नंबरचे बैलच टॉपच्या पैऱ्यामध्ये धावणारे तेच पैरा म्हणून प्रत्येक मैदानांवर घेण्यात येत आहे. तर बकासूरचा पैरा आहे या 9 तारखेच्या मैदानावर घोटचा सर्जा आणि बकासूर हे या मैदानावर धावतील अशी सध्या चर्चा आहे. बरोबर, या मैदानावर प्रथम क्रमांकासाठी 15 ग्राम सोने आहे. तर दुसऱ्या क्रमांकासाठी 10 ग्राम आहे आणि इतर बक्षिसेही आहेत. 51,000, 35, 25, 15, 11 अशा प्रकारे त्या खालोखाल बक्षिसे आहेत. तर हे होते पैरे, अंदाजित पैरे होते. यामध्ये बदलसुद्धा होण्याची शक्यता आहे. तर पाहूया या मैदानावर कोण बाजी मारत आहे. कारण लखन आणि अर्जुन यांचा पैरासुद्धा येथे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे बब्या आणि सर्जा हे सुद्धा फॉर्ममध्ये